नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. लवकरच आषाढी एकादशी येत आहे, म्हणजेच येत्या रविवारी 6 जुलैला आषाढी एकादशी येत आहे. तर या एकादशी निमित्त आपल्याला आषाढी एकादशीला एक वस्तू घरी आणायची आहे आणि ती वस्तू आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. तर आषाढी एकादशी निमित्त भगवान श्री विष्णूंना कोणती वस्तू प्रिय आहे आणि ती वस्तू कोणती अर्पण करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. येत्या रविवारी आषाढी एकादशी येत आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त आपल्याला भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करायची आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान श्री विष्णूंची सेवा करण्याचा हा शेवटचा दिवस आहे, कारण यानंतर भगवान विष्णू 4 महिनेही षडसागरात निद्रास्त होत असतात. त्यामुळे आपल्याला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणीची सुद्धा खूप सेवा आणि भक्ती केली जाते. जे विठ्ठल भक्त आहेत ते या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत असतात. या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण जी काही सेवा कराल, जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. मनामध्ये भक्तिभाव ठेवून आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तर या एकादशी निमित्त आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळशीची माळ अर्पण करायची आहे, कारण तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून तुळशीची माळ ही श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे. बघा, आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं आणि त्या तुळशीमधील पानांची देखील तुम्ही माळ बनवून श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता. किंवा जिथे हार किंवा फुले असतात त्या ठिकाणी सुद्धा तुळशीची माळ तुम्हाला मिळू शकेल. जर घरच्या घरी तुम्हाला माळ बनवता येत असेल तर तुम्ही घरच्या घरी माळ बनवून सुद्धा ही माळ श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता. ही माळ अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला ही माळ श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे. ही माळ अर्पण केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये येऊन श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. श्रीहरी विष्णूंना फुले अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि आपण जी काही तुळशीची माळ बनवलेली आहे ती माळ श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे. आणि ही अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही माळ आपल्याला विष्णूंना अर्पण करायची आहे. आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती श्रीहरी विष्णूंना बोलून दाखवायची आहे. मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंना नमस्कार करायचा आहे. श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही तुळशीची माळ अर्पण केली तर तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून तुम्ही श्रीहरी विष्णूंना तुळशीची माळ अर्पण करावी. तुमच्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.